लोककल्याणाचा घेऊनी वसा हाती घडवूनी आणणार आता एक अनोखीच क्रांती. घेऊनी साऱ्यांनाच सोबती संगती करूया उज्ज्वल अन विकसित ही माती. जिथे मिळेल आधार निराधाराला नसे जिथे थारा भ्रष्टाचाराला. मिळेल जेथे ज्ञान व मान स्त्री जातीला बसेल जिथुनी आळा बालमजुरीला. वृद्धांना जिथे घेता येईल मोकळा श्वास युवा पिढीलाही मिळेल प्रेरणा खास. व्हावा फक्त अन फक्त समाजाचाच विकास एवढाच आता सुमन लोकसंस्थेचा ध्यास. एवढाच आता सुमन लोकसंस्थेचा ध्यास. सुमन लोकसेवा संस्था एक पाऊल पुढे मानवतेसाठी. आपल्या भारत देशाला 5000 वर्षांचा प्रदीर्घ इतिहास व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. भारत ही पुण्यभूमी असून सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्षता ही आपल्या देशाची प्रमुख ओळख आहे. या 5000 वर्षात अनेक धुरंधर व्यक्तिमत्वे आपल्या देशाला लाभली. यात दानशूर कर्ण, सम्राट अशोक, गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज व अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तिमत्वे ज्यांनी निस्सीम व निस्वार्थ भावनेने मानवतेची व आपल्या देशाची सेवा केली. पण आज कुठेतरी या व्यक्तिमत्वांचा व त्यांनी दिलेल्या शिकवणींचा विसर आपल्या देशातील राज्यकर्त्यांना व काही प्रमाणात जनतेला पडतोय असे एकंदरीत चित्र दिसत आहे. भ्रष्टाचाराला जणू काही कर्तव्य पालनाचे रूप येऊ लागले आहे. जिकडे पाहावे तिकडे जनतेची लूट सुरू आहे. या भ्रष्टाचारामुळे आपला देश अजूनच गरिबीच्या दरीत लोटला जातोय. त्यात जागतिक बाजारपेठेत होणारे रुपयाचे अवमूल्यन व वाढती महागाई यामुळे सर्वत्र त्राही माजली आहे. शिक्षण संस्थांचे झालेले बाजारीकरण व त्यातून बाहेर पडणारी तरुणांची फौज व या तरुणांचे बेरोजगारीमुळे गुन्हेगारी विश्वाकडे वळणे हा देशापुढील गंभीर प्रश्न बनला आहे. तसेच अलीकडील बलात्कारांच्या घटनांमुळे स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे दुष्टचक्र भेदायचे कसे? हा अंधकार दूर करायचा कसा? याचे उत्तर जरी अवघड वाटत असले तरी अशक्य नाही. प्रकाशाचा एक छोटासा किरण देखील अंधकार नाहीसा करू शकतो आणि हाच आशेचा किरण घेऊन पेशाने बांधकाम व्यावसायिक असलेले डॉक्टर ज्ञानेश्वर मुंडलिक यांनी लोकसेवार्थ सुमन लोकसेवा संस्थेची स्थापना केली. डॉक्टर ज्ञानेश्वर मुंडलिक हे आजच्या पिढीतील तरुण उद्योजक. बांधकाम क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर ज्ञानेश्वर मुंडलिक यांना बांधकाम क्षेत्रात डॉक्टरेट प्राप्त झाली आहे. त्यामुळेच त्यांच्या द्रष्टेपणातून देशविकासाच्या ध्यासातून आणि समस्त मानवजातीविषयी असलेल्या संवेदनशील मनातून डॉक्टर ज्ञानेश्वर मुंडलिक यांनी सुमन लोकसेवा संस्थेची स्थापना केली. आज श्रीमंत अधिकच श्रीमंत होत आहे तर गरीब अधिकच गरीब. सामान्य जनतेची दिशाभूल करून त्यांच्यातील जातीय व धार्मिक तेढ वाढवून आपला हेतू साध्य करण्याचा समाजकंटक व देशविघातक शक्ती प्रयत्न करत आहे. आपला देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. परंतु महागाई, भ्रष्टाचार, सदोष शिक्षण पद्धती यामुळे युवकांमध्ये पसरलेली निराशा, तरुण स्त्रिया व महिलांमध्ये वाढलेली असुरक्षितता, पर्यावरणाची हानी, जनतेच्या आरोग्याविषयीची अनास्था, चुकीचे सांस्कृतिक व शैक्षणिक धोरण तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला व बाल विकास यांच्याबद्दलचा अदूर दृष्टिकोन या व अशा अनेक प्रश्नांवर डॉक्टर ज्ञानेश्वर मुंडलिक व त्यांची सुमन लोकसेवा संस्था कार्य करीत आहे. लहानपणापासूनच मला एक व्यावसायिक होण्याची इच्छा होती. व्यावसायिक होत असताना अतिशय चढ उतार येत असताना मी व्यवसायामध्ये तर सक्सेसफुल झालो. विविध पुरस्कार मिळाले. ते कार्य एक व्यवसाय आणि व्यवसायाच्या दृष्टीने करत असताना असंख्य अनुभव आले. जनसंपर्क अतिशय मोठा झाला. होत असताना समाजामध्ये अतिशय मोठी विषमता होते.
गरीब अतिशय गरीब होत आहे, श्रीमंत अतिशय श्रीमंत होत आहे. आणि त्या मधली दरी आणि तिथे मग थोडीशी कधीतरी आपल्याला असं वाटायचं की मदत करावी. ती मदत करत असताना 2 मुलांना कधी आपण शाळेचा खर्च केला, त्यांना दत्तक घेतलं किंवा त्यांच्या कुठल्या गोष्टीला आपण खर्च केला, छान वाटायचं. असं करत करत असताना कधी महिलांना, कधी ज्येष्ठ पुरुषांना मदत करत असतो. ते करत असताना त्या गरजा त्यांच्या कधीच संपल्या नाही आणि त्या गरजा कधीच संपत नव्हत्या. 10 मुलांना मदत केली तर 50 मुलं यायची मदतीसाठी, 50ला केली तर 200 यायची. मग ही दरी कधीच कमी होणारी नाही आहे आणि कितीही जरी मी आर्थिक मदत केली तर ती आर्थिक मदत पोचणारच नाही. ह्याला काय करावं? व्यवसायामध्ये तर सक्सेस झालं, पण ह्या गोष्टी कुठेतरी मनामध्ये खंत करून होत्या की काय करता येईल, कसा बदल घडवता येईल, कसं काय करता येईल. अतिशय सखोल 2 ते 3 वर्ष विचार करून मग मी संकल्पना केली की चला आपण आपल्यापासूनच बदल घडवूया आणि सुरुवात करूया. म्हणून मी सुमन लोकसेवा संस्था ही चालू केली सर्वसामान्यांसाठी. मी सर्वसामान्य कुटुंबापासूनच आज इथपर्यंत आलेलो आहे, व्यवसायामध्ये सक्सेस झालेलो आहे. पण एक समाजाविषयी बांधिलकी होती आणि ती करायची माझ्या लहानपणापासूनच मनामध्ये होतं की काहीतरी करायला पाहिजे. आणि ते करण्यासाठी प्रेरणा जी होती ती समाजाचीच होती, कारण समाजामध्ये जी विषमता आहे ती कुठेतरी माझ्या मनात घर करून होती की काहीतरी आपल्याला करायचं आहे समाजासाठी, आपलं काहीतरी देणं आहे ह्या समाजासाठी. मग आपण काय करू शकतो? छोटीशी आर्थिक मदत केली म्हणजे खरंच ती मदत आहे का? मग मला असा विचार पडला की चला आपण ह्या गरजाच संपवूया, मग ह्या लोकांना एकत्र आणूया. स्टेप अप फॉर ह्युमॅनिटी असा एक मोठा आपण एक वेगळी योजना आणूया आणि त्याच्यामधून आपण सगळ्यांना एकत्र आणू आणि एकत्र तरुण तरुणींना आणल्यानंतर आपण निश्चितच हा मोठा बदल घडवू शकतो असं मला वाटलं. म्हणून मी ही संस्था चालू केली. सुमन लोकसेवा संस्थेचे आणखी एक आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे ही संस्था कुठल्याही प्रकारच्या आर्थिक स्वरूपातील देणग्या स्वीकारत नाही. श्रमदान हेच सर्वश्रेष्ठ दान या उक्तीला जागून प्रत्यक्ष लोकसहभागातून आणि त्यांच्या श्रमदानातून देश व समाज विकास साध्य करणे हे संस्थेचे उद्दिष्ट असून त्या दिशेने संस्थेने आगेकूच केली आहे. याचाच एक भाग म्हणून पानशेत येथे पोळे या गावी ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात येत असलेले वृद्धाश्रम, संस्थेमार्फत अनेक गावांमध्ये राबवण्यात आलेली आरोग्य व रक्तगट तपासणी शिबिरे, तसेच माळीण येथे घडलेली दुर्दैवी घटना व त्यासाठी संस्थेने दुर्घटनाग्रस्तांसाठी पुढे केलेला मदतीचा हात, हे सर्व कार्य कौतुकास्पद असेच आहे. त्यामुळे या कामाची दखल विविध प्रसार माध्यमे व जागतिक स्तरावर कार्य करणाऱ्या संस्थांकडून घेणे अपेक्षितच होते. याचाच सकारात्मक परिणाम म्हणून सुमन लोकसेवा संस्थेला प्रतिष्ठेचा ग्लोबल अचीवर्स अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे संस्थेने आजवर केलेल्या कामाची पावतीच म्हणावी लागेल. समाजसेवेचे हे शिवधनुष्य पेळणे वाटते तितके सोपे नाही, पण शक्य नाही असेही नाही. म्हणूनच संस्थेने लोकसेवेची प्रबळ इच्छा व जाणीव असलेले देशभरातील तरुण तरुणी यांना संस्थेशी जोडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात कमीत कमी 1 लाख शाखा आणि 10 लाख कार्यरत सभासद गाव, तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर उभे करण्याचे ठरवलेले आहे. या योजनेचाच सकारात्मक परिणाम म्हणून की काय, आज देशभरातील अनेक युवक युवती सुमन लोकसेवा संस्थेशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने स्वतःला जोडू पाहत आहेत व या लोकसेवेच्या कार्यात आपलाही सहभाग देऊ इच्छित आहेत. एक पाऊल पुढे मानवतेसाठी संस्थेच्या या आव्हानाला देशातील सर्व थरातील समाज व जनता नक्कीच भरघोस प्रतिसाद देईल यात शंका नाही. कर्म कर, फल की आशा न कर या उक्तीप्रमाणे डॉक्टर ज्ञानेश्वर मुंडलिक यांनी निस्वार्थी व समर्पण भावनेने संस्थेचे कार्य सुरू केले. जनतेला भेडसावत असलेल्या प्रश्नांच्या खोलवर जात त्यांनी संस्थेची सुरुवातीची काही उद्दिष्टे ठरवली. त्यात शिक्षण, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, युवक, पर्यावरण, महिला व बालविकास, ज्येष्ठ नागरिक या संबंधी प्रामुख्याने विचार करण्यात आला.
ती उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. शिक्षण. आजही आपल्या देशातील काही भूभाग असा आहे जिथे शिक्षण रूपी ज्ञानगंगा अजूनही पोहोचलेली नाही. त्या भागातील रहिवासी आजही शिक्षणाच्या अभावी दारिद्र्यात व अज्ञानात आपले जीवन कंठत आहेत. म्हणूनच समाजाच्या मुख्य प्रवाहात नसलेले व विविध कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेले आदिवासी तसेच आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्था चालवणे, त्यांना वसतिगृहे उपलब्ध करून देणे, तसेच अंध, अपंग, मतिमंद, नापास शाळाबाह्य अशांसाठी पारंपरिक शिक्षणाबरोबरच त्यांना व्यावसायिक शिक्षण देऊन स्वावलंबी बनवणे, विद्यार्थ्यांचे व्यावसायिक कौशल्य व व्यक्तिमत्व विकास यात वाढ व्हावी म्हणून विद्यार्थी समुपदेशन संस्कार वर्ग, बालसदन केंद्रे, निवासी बालसदन असे विविध उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि लोकरंजनाबरोबरच समाज प्रबोधन करणे हे संस्थेचे ध्येय आहे. क्रीडा. आपला देश क्रीडा क्षेत्रात महासत्ता व्हावा अशी सर्व भारतीयांची अपेक्षा आहे. देशातील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात भरघोस यश मिळवून देशाचा नावलौकिक वाढवावा असे समस्त भारतीयांना वाटते. पण हे यश मिळवणे वाटते तितके सोपे नाही. यात प्रमुख अडसर आहे अद्ययावत सोयी सुविधांचा. ही मुख्य अडचण लक्षात घेऊन संस्थेने अद्ययावत सोयी सुविधांनी सुसज्ज अशी व्यायामशाळा, जलतरण तलाव व क्रीडा प्रशिक्षण केंद्रे उभारण्याचे कार्य हाती घेतले आहे. तसेच या सोयी सुविधांचा लाभ समाजातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटकांना करून देऊन त्यांना क्रीडा साक्षर बनवून मुख्य प्रवाहात आणणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. संस्था खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पातळ्यांवरती क्रीडा स्पर्धांचे आयोजन करते. युवा शक्ती ही देशाचा ऊर्जा स्रोत म्हणून कार्य करीत असते. म्हणूनच याचे महत्त्व ओळखून आजच्या आधुनिक युगाशी सांगड घालत युवकांना अधिकाधिक संगणक साक्षर व माहिती तंत्रज्ञानाचा योग्य वापर कळावा यासाठी संस्थेने विविध उपक्रम व कार्यक्रमांची योजना आखली आहे. याच युवा शक्तीच्या माध्यमातून व श्रमदानातून विविध सामाजिक उपक्रम राबविणे व रोजगार निर्मितीसाठी महासेवा केंद्रांची उभारणी करणे ही उद्दिष्टे संस्थेपुढे आहेत. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास हा जागतिक चिंतेचा विषय बनलेला आहे. या ऱ्हासामुळे संपूर्ण जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे हिमनगांचे वेगाने वितळणे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुराचा धोका संभवू लागला आहे. बेसुमार प्रमाणात करण्यात आलेल्या जंगलतोडीमुळे अतिवृष्टी होऊन केदारनाथ सारख्या घटनेला आपल्याला तोंड द्यावे लागले. तसेच अलीकडे माळीण येथे झालेले भूस्खलन हा देखील पर्यावरणाच्या ऱ्हासाचाच परिणाम आहे. म्हणूनच संस्थेने भविष्याचा विचार करून पर्यावरणासंबंधी काही महत्त्वाची पावले उचलली आहेत आणि ती पुढील प्रमाणे. वृक्ष संवर्धन करून अधिकाधिक लोकांना वृक्ष लागवड करण्यास प्रोत्साहित करणे व त्या माध्यमातून अधिकाधिक भूभागाचे वनीकरण करणे. दररोज मोठ्या प्रमाणात गाड्या व कारखान्यांमधून कार्बन डायऑक्साईड वायू उत्सर्जित होतो, ज्यामुळे मनुष्याबरोबरच इतर पशुपक्षी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. हे वायू प्रदूषण रोखण्यासाठी संस्थेने जैविक इंधन निर्मितीचे उपक्रम सुरू केले आहेत व जैव इंधन उत्पादन करणाऱ्या वृक्षांची लागवड करून त्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार निर्मिती करण्याचे ध्येय संस्थेपुढे आहे. प्रदूषणामुळे समस्त सजीवांसाठी आवश्यक असा ओझोन वायूचा थर दिवसागणिक नष्ट होत आहे. त्यामुळे याविषयी लोकांमध्ये जनजागृती करून अनुकूल पर्यावरण निर्मितीचे कार्य संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. तसेच जलसाक्षरता, जलव्यवस्थापन यासारख्या विषयांवर विविध प्रकल्प हाती घेऊन जाणीव व जागृती करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. महिला व बालविकास. शिक्षित महिला, शिक्षित कुटुंब या वाक्याप्रमाणे संस्थेने स्त्री शिक्षण व महिला सक्षमीकरणासाठी
पुढाकार घेतला आहे. महिलेने फक्त चूल आणि मूल यातच अडकून न राहता त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य संस्थेमार्फत करण्यात येत आहे. महिलांच्या विविध समस्या उदाहरणार्थ आर्थिक, सामाजिक, आरोग्य, कौटुंबिक, लैंगिक व पोषक आहार यासाठी मार्गदर्शन केंद्रे उभारणे, त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा राबवून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन देऊन स्वावलंबी बनवणे हे संस्थेचे मुख्य लक्ष्य आहे. तसेच संस्थेने निराधार, विधवा, कुमारी माता व परित्यक्त्या महिलांसाठी विशेष कार्यक्रमाची आखणी केली आहे. त्यात महिलाश्रम, महाविद्यालय, वसतिगृहे यासारख्या सोयी सुविधांची उभारणी करणे हे संस्थेसमोरचे महत्त्वाचे कार्य आहे. ज्येष्ठ नागरिक समस्या सोडविणे ही आजच्या आधुनिक काळाची गरज बनली आहे. अगदी लहानपणापासून आपल्याला श्रावण बाळ व त्याचे आई वडिलांशी असलेले नाते, त्याने आपल्या अंध आई वडिलांना घडवून आणलेली काशी यात्रा याविषयी सांगण्यात येते व आदर्श पुत्र व्हावा तर ऐसा हे देखील आवर्जून सांगण्यात येते. पण याच भारतवर्षात एक अशी पिढी जन्मली आहे की जिच्या समोर एका बाजूला आदर्श पुत्र श्रावण तर आहेच, पण राक्षस पुत्र रावण ही बरा असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही पिढी आपल्या आईबापांना अतिशय निष्ठुरपणे रस्त्यावर निराधार अवस्थेत सोडून आपले जीवन मात्र सुखाने व्यतीत करीत आहे. याच नेमक्या गंभीर प्रश्नाची जाणीव डॉक्टर ज्ञानेश्वर मुंडलिक व त्यांच्या सुमन लोकसेवा संस्थेला झाली आणि याचाच भाग म्हणून निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम उभारणे, खानावळी, अल्पोपहार केंद्रे उभारणे, तसेच ज्येष्ठ नागरिक मंच, सहली, करमणूक केंद्रे, प्रौढ निरंतर शिक्षण यासारख्या सोयी सुविधा पुरवून ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याची सेकंड इनिंग सुखात घालवण्याचे कार्य सुमन लोकसेवा संस्था एकजुटीने व मेहनतीने करणार आहे. या प्रमुख उद्दिष्टांबरोबरच इतरही उद्दिष्टे संस्थेसमोर आहेत. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देणे, लोकांना समाज विघातक कृतीपासून परावृत्त करणे, माहितीपट व इतर मंचाचा वापर करून समाज प्रबोधन करणे, मागास व वंचित घटकांचा अधिकार व प्रगतीसाठी विधायक कार्य करणे, मानसिक रोगी, विकलांग, भिक्षुक, व्यसनी, रोगी व महारोगी यासारख्या व्यक्तींकरता सहाय्य, शिक्षण प्रशिक्षण, मार्गदर्शन, हक्क विषयक बाबी, सुधारगृह व पुनर्वसन यासारख्या घटकांमध्ये सक्रिय कार्य करणे, तसेच सामुदायिक व आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देऊन वधूवर सूचक व विवाह सोहळा अशा कार्यक्रमास चालना देणे, या व अशा इतर सामाजिक कार्यात संस्था झोकून देऊन काम करीत आहे. डॉक्टर ज्ञानेश्वर मुंडलिक यांनी पेरलेले समाजसेवेचे हे बीज त्याचा आता वटवृक्ष होऊ पाहत आहे. पण त्यासाठी हवे आहे तुमच्या कष्टाचे व समाजसेवेसाठी आतुर असलेल्या प्रबळ इच्छाशक्तीचे खतपाणी. तरच हा वटवृक्ष फोफावेल व देशातील दीनदलित व विकासापासून वंचित असलेल्या जनतेला आधार व मायेची सावली देऊ शकेल ही खात्री आहे. म्हणूनच डॉक्टर ज्ञानेश्वर मुंडलिक यांनी माणुसकीच्या धर्मासाठी, मनुष्य जातीचे अस्तित्व टिकवण्यासाठी एक मिशन चालू केले आहे, ज्याचे नाव आहे सुमन लोकसेवा संस्था. या मिशनमध्ये मोठ्या संख्येने सामील होऊन देशकार्यासाठी व लोकसेवेसाठी भरघोस प्रतिसाद द्या. कारण अभी नहीं तो कभी नहीं. आजचा वर्तमानच उद्याचे भविष्य ठरवित असतो. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता आजच संस्थेच्या कार्याशी स्वतःला जोडून घ्या. जसे देश स्वतंत्र करताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी नारा दिला होता, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. हाच नारा डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर ज्ञानेश्वर मुंडलिक आजच्या तरुण पिढीला सांगत आहेत, अब तुम मेरा साथ दो तो तुम्हेंही खुशहाली देंगे. मग चला तर मित्रांनो, टाकूयात एक पाऊल पुढे मानव सेवेसाठी, देशकार्यासाठी आणि आपल्या विकासासाठी. हे टाकलेले पाऊल आता निरंतर चालतच राहणार आहे. गावे खेडी सुजलाम सुफलाम करत, शहरे सुव्यवस्थित व प्रगत करत,
कोमेजलेली मने प्रज्वलित करत, दुःखी चेहऱ्यावर आनंदाचे हसू आणत आणि राष्ट्राच्या विकासासाठी झटत हे पाऊल असेच चालत राहणार आहे, मानव सेवेसाठी आणि आपल्या विकासासाठी. जय हिंद, जय भारत. मी सर्वांना एकच हात जोडून आवाहन करू इच्छितो की मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलोय आणि ते असताना मी ही संस्था चालू केलेली आहे. संस्था चालू करण्यामागचं कारण एकच आहे की एक गरीब हे गरीब होत चाललेत, श्रीमंत हे अतिशय श्रीमंत होत चाललेत आणि ह्यातली जी दरी आहे ती कमी करायची आहे. ती तुमच्या सहभागाशिवाय होऊच शकत नाही आणि सर्वसामान्यांचा जो सहभाग आहे हाच या संस्थेचा, सुमन लोकसेवा संस्थेचा एक दुवा असणार आहे, ताकद असणार आहे आणि ते तुमच्याशिवाय शक्यच नाही आहे. तर मी सर्व तरुण आणि तरुणांना आवाहन करू इच्छितो की लेट्स कम जॉइन अस, स्टेप अप फॉर ह्युमॅनिटी अँड बी अ पार्ट ऑफ सोशल ॲक्टिव्हिटीज. Join us. Again and again we are asking to join. Without you we could not do success this change. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझं प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागीन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे. त्यांचं कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझं सौख्य सामावलं आहे.